गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, आपण या भक्ती मार्गामध्ये आहोत ना, पण भक्ती मार्गामध्ये असून सुद्धा आपल्याला काही लोक फसवतात आपल्या भोळेपणामुळं। पण हा भोळेपणा आहे ना, या भोळेपणाचा फायदा घेणाऱ्यांपासून आपण सावध राहायला हवं ना। नव्हे तर देवांचा सुद्धा फायदा या लोकांनी घेतला ना, देवांना सुद्धा सोडलं नाही। आणि आज आहे ना, आपण या निरूपणापासून आपण या लोकांपासून कसं वाचायला पाहिजे, जे भोळेपणाचा फायदा घेतात ना, तेच आपण पाहणार आहोत। आपण सगळे आयुष्यामध्ये चांगला माणूस बनायचा प्रयत्न करतो, लोकांना मदतसुद्धा करतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो, कोणाचं वाईट कधी विचार करत नाही। आपल्याला वाटतं मी चांगलं करतोय तर माझ्यासोबत सुद्धा चांगलं होईल, पण वास्तव थोडं वेगळंच असतं ना। तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का बरं, की तुम्ही कोणासाठी मनापासून काही केलं आणि शेवटी त्याच व्यक्तीनं तुमचा फायदा घेतला ना? तुम्ही ट्रस्ट ठेवलात, म्हणजे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलात, पण त्याचं ट्रस्टचा मिसयूज केला। आणि सगळ्यात वाईट म्हणजे चूक तुमची नसताना ब्लेम मात्र तुमच्यावर आला। अशा वेळेला मन खूप दुखावतं ना। आपण विचार करतो, मी एवढं चांगलं असून सुद्धा माझ्यासोबत असं का होतं बरं? हळूहळू आपल्या लोकांवरचा विश्वास कमी व्हायला लागतो, हळूहळू आपला भगवंतावरचा विश्वास कमी व्हायला लागतो। पण असं ज्या वेळी घडेल ना, त्यावेळी भगवंताचं नामस्मरण अधिक वाढवा। भगवंत आपल्याला बळच देतो ना, पण इथे ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। चांगलं असणं ही अजिबात कमजोरी नाही, पण अंधपणे चांगलं असणं म्हणजे भोळेपणा। काही लोकांसाठी एक अपॉर्च्युनिटी बनते ना, आणि आजच्या जगामध्ये सगळेच लोक आपल्यासारखे विचार करत नाही। काही लोक आपण कसे आहेत ना ते सुद्धा बघतात, काही लोक त्याचाच फायदा घेतात। तो तुमच्या ट्रस्ट, तुमच्या इमोशन्स आणि तुमच्या सायलेन्सचा यूज करून स्वतःचा फायदा करून घेतात ना, आणि तुम्हाला कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो। म्हणूनच स्वतःला आहे ना प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे। याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट व्हा किंवा लोकांवर विश्वास ठेवणं थांबवा, पण तुम्ही स्मार्ट व्हायला हवं ना। तुम्ही अशी एवढं खंबीर व्हायला हवं ना, कोणावर कधी आणि किंवा ट्रस्ट करायचा, कुठे थांबायचं, कुठे नाही म्हणायचं, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे। या निरूपणामध्ये आहे ना, आपण अशाच काही प्रॅक्टिकल गोष्टी आपण घेऊन येणार आहोत, म्हणजे ज्या तुम्हाला तुमच्या भोळेपणाचा फायदा कोणी घेणार नाही। तुम्ही कसे मेंटली स्ट्रॉंग राहू शकता ना, स्वतःची व्हॅल्यू कशी ओळखू शकता, लोकांशी स्मार्टली कसे डील करू शकता, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। म्हणून हे निरूपण तुम्ही शेवटपर्यंत बघा। तुमचा छोटा मेंदू आहे ना, चेंज तुमचं आयुष्य कम्प्लिटली बदलू शकतं आणि तुम्हाला भविष्यामध्ये होणाऱ्या मोठ्या नुकसानापासून वाचवू शकतं। पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांवर लगेच ट्रस्ट करू नका। ट्रस्ट ही खूप पॉवरफुल गोष्ट आहे, म्हणजे ती बिल्ड व्हायला वेळ लागतो ना, पण तुटायला एकच मुमेंट पुरेसा असतो। अनेक वेळा आपण फक्त एखाद्याचं व्यक्तीचं बोलणं ऐकून किंवा थोड्या वेळातच इम्प्रेस होऊन त्याच्यावर ट्रस्ट ठेवतो ना, म्हणजे त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो। पण इथे चूक होते ना, प्रत्येकजण तुमचा विश्वासाला डिझर्व करत नाही। काही लोक सुरुवातीला खूप चांगले वाटतात, पण नंतर त्यांचा खरा स्वभाव दिसतो। जर तुम्ही लगेच विश्वास दिलात ना, तर तुम्ही स्वतःला रिस्कमध्ये टाकता। म्हणून
स्मार्ट अप्रोच आहे ना, काय आहे? ट्रस्ट देण्याआधी ऑब्झर्व करा, स्वतःला वेळ द्या आणि समोरच्या व्यक्तीला तो ट्रस्ट अर्न करू द्या. रियालिटी आहे ना, रियालिटी ही अशी असते, शेवटी पेण देते ना. म्हणजे कधी कधी नाही म्हणायला शिका. आपण अनेक वेळा नाही म्हणायला घाबरतो ना. आपल्याला वाटतं की समोरचा आपल्यावर रागवेल, पण रिलेशनशिप खराब होईल किंवा आपल्याला वाईट दिसू लागतं. पण सतत हो म्हणणं म्हणजे तुम्हाला विकलीच बनवतं ना. लोकांना वाटायला लागतं की तुम्ही इझिली अवेलेबल आहात आणि ते तुमचा फायदा घेऊ लागतात. म्हणून कधी कधी नाही म्हणायला शिकणं हा एक ॲटिट्यूड नाही, तर स्वतःचा रिस्पेक्ट जपणं आहे ना. तुम्ही तुमच्या लिमिट्स क्लिअर करा, तर लोक तुम्हाला सिरियसली घेतात. म्हणजे ही रिॲलिटी आहे ना, ती नाही म्हणजे प्रोटेक्शन. बघा, आता तिसरी गोष्ट म्हणजे पर्सनल गोष्टी कोणालाही शेअर करू नका. बघा, आपण अनेक वेळा एक्सायटेड होतो किंवा ट्रस्टमुळे आपले प्लॅन आहेत ना, आपल्या काही सिक्रेट गोष्टी आहेत, आपला विकनेसपणा आहे, लोकांसमोर शेअर करतो. पण प्रत्येकजण तुमच्यासाठी वेल विषय नसतो ना. काही लोक तुमच्या विकनेसचा यूज तुमच्या विरुद्ध करू शकतात. कट कारस्थानं तुमच्या विरुद्ध ते वेळ आल्यावर करू शकतात ना. पण काही वेळा तुमचे प्लॅन्स आहेत ना, आधीच लीक होतात किंवा तुम्हाला डिस्कव्हरेज केलं जातं. म्हणून जितकी प्रायव्हसी मेंटेन करता येईल ना, तितकं तुम्ही सेफ राहाल. सगळ्यांना सगळं सांगणं गरजेचं नसतं. म्हणजे रियालिटी, प्रायव्हसी, सेफ्टी या गोष्टी आहेत ना, लोकांची ॲक्शन ऑब्झर्व करायला सुरुवात करा. लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात हे जास्त महत्त्वाचं असतं ना. कारण या जगामध्ये आहे ना, काही लोक खोटं बोलू शकतात पण ॲक्शन नाही. कोणी तुम्हाला प्रॉमिस देत असेल पण त्याला कृतीमध्ये यायचं नसेल ना, तर तो माणूस आहे ना तुमच्या ट्रस्टवरती नाही. तर स्मार्ट लोक नेहमी अजबर करतात ना, समोरचा व्यक्ती कसा बघतो, कसं रिॲक्ट करतो आणि वेळ आल्यावर काय ॲक्शन करतो. म्हणजे ॲक्शन नेहमी ट्रस्ट दाखवतात ना. म्हणजे इमोशनल डिसिजन घेऊ नका. जेव्हा आपण जास्त इमोशनल असतो, रागामध्ये दुखावलेले असतो किंवा खूप एक्सायटेड, तेव्हा आपण चुकीचे डिसिजन घेतो. अशा वेळेला काही लोक तुमचा फायदा घेतात. ते तुम्हाला मॅन्युप्युलेट करतात, कारण त्यांना माहीत असतं ना की तुम्ही त्या मुमेंटला लॉजिकली विचार करत नाही. म्हणूनच डिसिशन घेण्या अगोदर थोडा वेळ घ्या आणि मग विचार करा. इमोशनमध्ये घेतलेले निर्णय आहेत ना, इमोशनमधले घेतलेले रिस्क आहेत, ते कधीही धोका देऊ शकतात. म्हणजे तुमची बाउंड्री काय आहे ना, तुम्ही अगोदर सेट करा. जर तुम्ही बाउंड्री सेट केल्या नाहीत ना, तर लोक तुमच्या लाईफमध्ये ओव्हर एंटर करतात. ते तुमचा टाईम, एनर्जी आणि मेंटल पेस असतो ना, ते डिस्टर्बच करतात ना. म्हणून आता बाउंड्री म्हणजे काय चाललंय आणि काय नाही हे क्लिअर करणं, कोणाला किती ॲक्सेस द्यायचं हे ठरवणं. जेव्हा तुम्ही बाउंड्रीज ठेवता ना, तेव्हा लोक तुम्हाला रिस्पेक्ट करतात. बघा आता बाउंड्री, रिस्पेक्ट, पॉईंट, स्वतःची व्हॅल्यू ओळखा. आणि जर तुम्ही स्वतःला कमी लेखत असाल ना, स्वतःला कमी समजत असाल, तर लोक हे तुम्हाला सिरियसली घेणार नाही. सेल्फ व्हॅल्यू म्हणजे तुम्ही काय डिझर्व करता ना हे जाणणं, स्वतःला कमी न समजणं आणि दुसऱ्यासमोर स्वतःला कधीच कमी समजू नका. जेव्हा तुम्ही स्वतःला व्हॅल्यू देता ना, तेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांना लाईफमध्ये येऊ देत नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, काही लोक तुमच्या आयुष्यामध्ये फक्त कामासाठी येतात. काम असेल तर कॉल करतात, गरज असेल तर कॉन्टॅक्ट करतात आणि काम झालं ना लगेच गायब होतात. अशा लोकांना ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते तुमचे खरे नाहीत, ते फक्त तुमचा यूज करतात ना.
स्मार्ट माणूस अशा लोकांपासून बाजूलाच राहतो ना, तो लांबच राहतो ना. म्हणून आयुष्यात चांगला असणं ही खूप मोठी ताकद आहे, पण त्याच वेळी स्वतःला प्रोटेक्ट करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे ना. कारण जग आहे ना आपल्या मनासारखं वागणार नाही. प्रत्येकजण आपल्यासारखा विचारसुद्धा करणार नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा कदरसुद्धा करतील, पण काही लोक त्याचा फायदासुद्धा घेण्याचा प्रयत्न करतील ना. म्हणूनच स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. स्वतःला बदलणं गरजेचं आहे. जग बदलणार नाही, पण तुम्ही तुमचा ॲप्रोच बदलू शकता. तुम्ही अधिक अवेअर होऊ शकता. लोकांना नीट समजून घेऊ शकता आणि कुठे थांबायचं हे तुम्ही शिकू शकता. ट्रस्ट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना, पण ती सगळ्यांवर सहज देणं योग्य नाही. ट्रस्ट कमवायला लावणं, लोकांच्या ॲक्शनवर लक्ष ठेवणं आणि स्वतःची बाउंड्रीज क्लिअर करणं हे सगळं तुम्हाला मेंटली स्ट्रॉंगच बनवतं ना. त्याचप्रमाणे अवेअरनेस खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जितके अवेअर राहाल ना, तितकं कोणीही तुम्हाला इझिली मॅन्युप्युलेट करू शकणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या इमोशन्स या इमोशन्सवर कंट्रोल ठेवू शकता, योग्य डिसिशन घेऊ शकता आणि चुकीच्या लोकांपासून दूर राहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची व्हॅल्यू ओळखा. जर तुम्ही स्वतःला व्हॅल्यू दिली नाही तर जग तुम्हाला देईल का बरं? कधीच नाही. तुम्ही काय डिझर्व करता, तुमच्या लिमिट्स काय आहेत आणि कोणाला तुमच्या आयुष्यामध्ये किती जागा द्यायची हे सगळ्यात तुमच्यावर अवलंबून आहे ना. म्हणून आजपासून एक छोटासा बदल करायला सुरुवात करा. चांगले राहा पण भोळे राहू नका. लोकांवर विश्वास ठेवा, पण विचार करून ठेवा. स्वतःला एवढं इझी करू नका. स्वतःला तुम्ही प्रोटेक्ट करा आणि तुमचा पेस आहे ना सर्वात वर ठेवा. कारण शेवटी आयुष्यामध्ये पुढे जातो ना, तो स्वतःची किंमत ओळखतो, स्वतःसाठी उभा राहतो, तो योग्य वेळी स्मार्ट निर्णय घेतो. म्हणजे आपण दुसऱ्यावर अवलंबून राहून चालेल का बरं? कधीच अवलंबून राहू नका. तुम्हाला जास्त काही खाण्याचं लागत असेल ना, थोडं चटणी भाकर खाल्ली तरी चालेल, पण स्वतः मेहनत करा. दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये छेडछाड करू नका. आपण स्वतंत्र राहा. आपल्या जीवनामध्ये अंधकार कधीच येणार नाही. पण आपण जर दुसऱ्यावर अवलंबून राहिलो ना, तर आपली एक दिवस फसवणूक होणार आहे. आपल्या जीवनामध्ये भोळेपणा आहे ना, तो जास्त ठेवू नका. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये गणू नावाचा एक भोळा शेतकरी राहत होता. गणू म्हणान तो खूप चांगला होता. गावामध्ये कोणाला मदत लागली ना की गणू लगेच धावून जायचा. एकदा बाजारामध्ये जाताना त्याला रस्त्यामध्ये 2 माणसं भेटली. त्यांनी गणूला सांगितलं की आमच्याकडे एक जादूचं बी आहे आणि हे जमिनीत पेरलं की दुसऱ्या दिवशी सोन्याचं झाड उगवतं. गणूला त्याचं बोलणं खरं वाटलं. त्यानं आपल्या सगळ्या बचतीचे पैसे देऊन ते बी विकत घेतलं. घरी जाऊन त्याने काळजीपूर्वक ते बी पेरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो धावत शेतात गेला, पण तिथे काहीच नव्हतं. तेव्हा त्याच्या शेजाऱ्यानं सांगितलं, गणू तू एवढा उदास का आहेस बरं? गणूनं सगळी गोष्ट सांगितली. शेजारी हसला नाही, पण शांतपणे म्हणाला, चांगुलपणा वेगळा आणि अंधविश्वास वेगळा. प्रत्येक गोड बोलणाऱ्या माणसावर विश्वास ठेवायचा नसतो. त्या दिवसानंतर गणूने लोकांवर प्रेमाने वागणं सोडलं नाही, पण कोणतीही गोष्ट आधी विचार करून आणि खात्री करून मानायला सुरुवात केली. या कथेचा बोध काय घ्यावा बरं? भोळेपणा मनाचा चांगुलपणाच दाखवतो ना, पण समजूतदारपणा नसला ना तर लोक फसवू शकतात. म्हणून जास्त भोळे होऊ नका. कधीकधी मनुष्य काय करतो बरं? त्याची अशी फसवणूक झाली ना तर तो भगवंताला दोष देतो. भगवंताला म्हणतो, मी एवढा भोळा असूनसुद्धा माझ्या जीवनात असं का घडतं बरं? पण भगवंताचा याच्यात काही चूक आहे का बरं? आपणच चुकतो ना आणि मग आपण भगवंताला दोष देतो. नव्हे
बघा शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे ना, या भोंदू लोकांनी भगवंताला सुद्धा फसवलेलं आहे. बघा एक प्रसिद्ध पौराणिक कथा आहे ना, सर्वांना माहीत असेल. भस्मासूर आणि भगवान शंकर यांच्याबद्दल सांगितलेली जाते ना. ही कथा भोळेपणाबद्दल खूप ही प्रसिद्ध आहे. भस्मासूर नावाचा एक असुर होता. त्यानं कठोर तप करून भगवान शंकरांना प्रसन्न केलं. शंकरदेव अतिशय दयाळू आणि भोळे मानले जातात ना, म्हणून त्यांना आपण भोळेनाथ सुद्धा म्हणतो. शंकरांनी भस्मासुराला वर मागायला सांगितला. भस्मासुरानं कपटीपणानं असा वर मागितला की ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन ना तो भस्म व्हावा. भगवान शंकरांनी त्याला वर दिला, पण तो वर मिळताच भस्मासुराच्या मनामध्ये वाईट विचार आला. त्यानं तो वर स्वतः शंकरावरच वापरण्याचा प्रयत्न केला. शंकरदेव संकटामध्ये सापडले आणि तिथून पळू लागले. तेव्हा भगवान विष्णू यांनी मोहिनीचं सुंदर रूप घेतलं. मोहिनी भस्मासुरासमोर नाचू लागली. भस्मासूर तिच्या मोहामध्ये पडला. मोहिनी ज्या हातवारे करेल ना तेच तो करू लागला. नाचताना मोहिनीनं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. भस्मासुराने सुद्धा तसंच केलं आणि वरदानाच्या प्रभावामुळं तो स्वतःच भस्म झाला. या कथेचा अर्थ काय आहे बरं? दयाळूपणा आणि भोळेपणा चांगला जरी असला ना तरी विचार न करता दिलेलं सामर्थ्य किंवा विश्वास कधीकधी संकट निर्माण करू शकतो. म्हणून आयुष्यामध्ये भोळं राहू नका. आयुष्यामध्ये जर तुम्ही तत्पर राहिलात ना तर तुमची कुणीही फसवणूक करणार नाही. म्हणून भोळेपणा दाखवायचा असेल ना, निर्मळ भाव दाखवायचा असेल तर तो भगवंताप्रती दाखवावा. जिथे आपल्याला दाखवायचं आहे तिथे आपण दाखवत नाही. जिथे आपल्याला दाखवायचं नाही तिथे आपण दाखवायला सुरुवात करतो, मग आपण फसतो ना. म्हणून भगवंताप्रती श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. बघा तुमच्या जीवनामध्ये आहे ना कधीच काही कमी पडणार नाही. 2 वेळची उपासना करा. तुमच्या जीवनामध्ये पाहिलेली स्वप्न पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.